प्रधानच झाली होती. पुरुषांना घराबाहेर ख्याली खुशाली करावी आणि स्त्रीनं घरात चूल आणि मूल सांभाळावं. स्त्रीला बुद्धी आहे, मन आहे याचा विसरच पडला होता पुरुषांना. स्त्री ही वस्तू आहे असे समजले. जाई मुंबई आणि पेशवाईतच तिचं जेवण किवसं अनेक झालं होतं. पेशवा पुरुषाचा जस तिच्या आधी मृत्यू झाला तर तिला पतीचे प्रेत मांडीवर घेऊन सणावर बसावे लागे आणि धगधगत्या ज्वालेत भस्म व्हावे लागे. त्यालाच गोंडस नाव दिले होते. सतीजाने त्यातून मुक्त केले एका माऊलीने. पुराणातील सत्यवानाची सावित्री प्रेतक्षमापासून पतीपर मिळवणारी तुम्ही वाचली असेल. पण आज मी तुम्हाला नव्या युगाची वाट दाखवणारी, ज्ञानाच्या दारे उघडणारी, अंधारलेल्या वाटा उजळी आणि प्रकाशमान करणारी ज्योतिबाची सावित्री ज्योतिबा फुले. माझ्या मनातील भावना मीच खोलते, मी सावित्री बोलते. गेलेल्या दगडविटा मिळण्या तुम्हा ज्ञान, हटले नाही देहापासून जरी फेकली अंगावर घाण. आजही ते दुःख मनी मी विचापरी घेते, मी सावित्री बोलते. उद्देश एकच की तुम्हाला मिळावे ज्ञान, सर्व महिला वर्गाचा व्हावा सन्मान. मी सावित्री सावित्री ज्योतिराव फुले ही भोवतीची सारी. दुःख आणि कष्ट मला आई म्हणतात, पण तुम्हाला सांगूया या सर्वांच्या तोंडून आई हा शब्द ऐकला की मला माझ्यातील मातृत्व फार मोठं झाल्यासारखं वाटतं. माझा जन्म नाय गावात झाला. तालुक्यातले हे एक पुणे सातारा. माझे बाबा खंडोजी नेवशे पाटील. ह्या रस्त्यावर शिरवळ हे एक गाव आहे. माझे बाबा खंडोजी नेवशे पाटील. आई लक्ष्मीबाई. मला माझे आई बाबा लहानपणापासून साऊ म्हणतात. असो चला मी अशा काही आठवणी सांगणार आहे. अविस्मरणीय आठवण म्हणजे माझं लग्न. हे लग्न माझ्यासाठी साधं सुद्धा नव्हतं. ती मला जीवनाच्या फार क्रांतिकारक वळणावर निघालेली घटना होती. मी 8 वर्षाची आणि ज्योतिराव 13 वर्षाचे. आमचं लग्न ही घटना 1840 ची. तेव्हा मला शिक्षणाचा गंध नव्हता, पण ज्योतिराव 2-3 वर्ग पास केले होते. लग्नानंतर लगेच ते 1841 साली कॉन्ट्रिक्शन शाळेत शिकायला लागले. ते शिकता शिकता शेतीची कामे करायचे आणि उशिरापर्यंत वाचत बसायचे. आता त्यांच्यावर तिसरी जबाबदारी पडली, ती म्हणजे मला शिकवण्याची. ज्योतिराव मला शिकवायला लागले. माझी हुशारी पाहून ते म्हणायचे, सावित्री तू खूप शिक, तू खूप बुद्धिमान आहेस. तेव्हा मी होय म्हटले. मी शिकेन, जिद्दीने शिकेन आणि ज्ञानाच्या अंधारात निरोप देईन आणि ज्ञानाच्या प्रकाशात भविष्यकाळ पुढे आपली पाठ पाहतो आहे असे म्हणतात नवे पंख फुटल्यासारखे वाटले. मी शिकेन, जिद्दीने शिकेन आणि ज्ञानाच्या प्रवाहात संपूर्णपणे डुंबून गेले. त्या क्षणापासून मी चालायला लागले. कुठे थांबायचे सुचलं नाही. मी उडायला लागले. उडत राहणे हीच माझी प्रकृती झाली. जीवनाची दिशा बदलली. त्या दिशेवरून उगवणारी पाठ बदलली. मी आणि अधिकाऱ्यांना मुला-मुलींना शिकवू लागली. मुलींची संख्या वाढू लागली. प्रत्येक मुलीच्या चेहऱ्यावर नवीन पहाट उगवत आहे असे मला वाटू लागले. माझ्या डोळ्यातून अश्रू आले. मुली म्हणाल्या, आई तुम्ही रडता. मी म्हणाले, नाही ना मुलीनो, तुम्ही लिहित आहात याने मन भरून झाले. तुम्ही लिहिताही अक्षर क्रांतीची नवी अक्षर ठेवणार आहे. या अक्षरातून नव्या वाटा निघतील. वाटा स्वातंत्र्याच्या, वाटा मुक्तीच्या, वाटा समतेच्या. पोरांनो, ही अक्षर उद्याच्या स्त्रियांच्या गुलामगिरीची मृत्यूलेख लिहिणार आहेत. याच अक्षरातून चिन्हे तोडे नव्या भविष्यकाळाचे दीपकार खोदणार आहेत. ह्या शब्दाची प्रवास जन्माला येतील आणि हे प्रवास देशातल्या
गरिबांना सत्तेपाशी घेऊन जातील. हे होणार आणि होणारच आहे. आम्ही